हॅलो फ्रेंड्स, चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, म्हणजे नवीन नवीन मूव्हीजचे रिव्ह्यूज तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील. आज मी बोलणार आहे गेम चेंजर या पॅन इंडिया रिलीज झालेल्या फिल्म बद्दल. फ्रेंड्स, तुम्हाला अनिल कपूरने काम केलेली नायक फिल्म आठवते का? येस, तीच फिल्म ज्यात अनिल कपूर एका दिवसासाठी मुख्यमंत्री बनतो आणि ती सगळी कामं करतो जी एखाद्या सामान्य नागरिकासाठी स्वप्नवत आहेत. हो, आणि त्याचाच पार्ट 2 म्हणजे ही फिल्म गेम चेंजर. चला तर पटकन बोलूया या फिल्मच्या कथेबद्दल. ऑनेस्टली फ्रेंड्स, या फिल्मच्या रायटरना या फिल्ममधून नक्की काय सांगायचं होतं हे शेवटपर्यंत माझ्या तरी लक्षात आलं नाही. पण एका गोष्टीसाठी आपण सर्वांनी या फिल्मच्या मेकर्सना, डायरेक्टरला थँक्स म्हणायला हवं, ते म्हणजे IAS ऑफिसर्स, IPS ऑफिसर्स किंवा इलेक्शन कमिशन ऑफिसर यांच्याकडे कुठल्या लेवलच्या ऑथॉरिटीज असतात ते सांगण्यासाठी त्यांनी तब्बल 450 करोड रुपये खर्च केलेत. म्हणजे ही इन्फॉर्मेशन इंटरनेटवर इझिली अवेलेबल आहे, पण त्यांना एवढा खर्च करूनच आपल्याला दाखवायची होती आणि त्याच्यामागे काय लॉजिक आहे हे मला कळलेलं नाहीये. तर त्यामुळे या फिल्माची डेफिनेट काही कथा नाहीये. पण एक गोष्ट जी मला समजली या फिल्ममधनं ती म्हणजे आपल्याकडचे पॉलिटिशियन ज्यांना एज्युकेशनचं म्हणजे काही असं रेस्ट्रिक्शन नाहीये की त्यांचं एज्युकेशन एवढं असलं पाहिजे तेवढं असलं पाहिजे, वर्सेस IPS, IAS किंवा कुठलाही अधिकारी त्यांच्यासाठी एक एज्युकेशनचा एक क्रायटेरिया आहे. सो ही जी दरी आहे ती या फिल्ममधनं थोड्याफार लेवलला हायलाइट होते. आता बोलूया या फिल्ममधल्या कॅरेक्टर्स बद्दल. सो या फिल्ममध्ये लीड रोलमध्ये रामचरण आहे. या फिल्ममध्ये रामचरण आहे फ्रेंड्स. या फिल्ममध्ये रामचरण आहे. तुम्हाला वाटलं मला वेळ लागलं ना? अहो, पण खरंच म्हणजे बाप, मुलगा, IAS ऑफिसर, IPS ऑफिसर, इलेक्शन कमिशन ऑफिसर सगळीकडे फक्त रामचरण. अरे पण का? म्हणजे एवढी कंजूसगिरी का? बरं, असं समजू की आर्टिस्टसाठी किंवा त्या ऍक्टरला खूप चांगला स्कोप होता. अरे पण तो सगळा स्कोप गेला ना वाया. म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था. म्हणजे त्याचा कुठलाच रोल आपल्या लक्षात नाही राहतो. आणि का असं केलं गेलं? एवढा ग्लोबल स्टार म्हणून त्याला मार्केट केलं जातं, पण हे त्याने कशासाठी केले एवढे रोल्स? काहीच, म्हणजे इट इज ऑल कन्फ्युजिंग. बरं, त्यात त्याचा लव्ह इंटरेस्ट बॉलिवूड ऍक्ट्रेस कियारा अडवाणी. म्हणजे ती असली काय आणि नसली काय, तिला अख्ख्या फिल्ममध्ये फक्त एक ऑब्जेक्ट म्हणून यूज केलं गेलंय. सगळ्या गाण्यांमध्ये तिला म्हणजे ना एक ऑब्जेक्ट म्हणून दाखवलं गेलंय. त्याच्या व्यतिरिक्त तिचा कुठला असा एखादा सीन नाहीये जो आपल्या लक्षात राहील किंवा तिचं ऍक्टिंगचं पोटेन्शियल यूज केलं गेलंय असं काहीच नाहीये. त्यामुळे ती असली काय आणि नसली काय फिल्मला काहीच फरक पडत नाही. आता बोलूया फिल्मच्या लेखन दिग्दर्शनाबद्दल. आधी बोलूया लेखनाबद्दल. जसं मी सुरुवातीला म्हटलं की रायटर्सना फिल्ममधनं काय सांगायचं होतं हे सगळ्यात मोठं कन्फ्युजन आहे. त्यामुळे या फिल्मच्या स्टोरीशी आपण रिलेट करूच शकत नाही. म्हणजे प्रयत्न खूप करावा लागतो. मी खूप प्रयत्न केला पण मी नाही रिलेट करू शकलो. ओके, खरं तर आपण रिलेट करायला हवं. रिझन बिंग, जर पेशंटली फिल्म पाहिली तर अगदी शेवटाकडे एकदम अतिशय राजकीय आशावादी चित्र उभं केलं गेलंय की त्यामुळे सामान्य नागरिकांना त्यातनं काय फायदा होईल आणि कसं सरकार असेल आणि त्याला कसं ग्लोरिफाय केलं गेलंय. पण त्या शेवटापर्यंत आपण जाईपर्यंतच आपले पेशन्स संपलेले असतात आणि पॉपकॉर्नही संपलेले असतात. त्यामुळे असं म्हणजे हिरमोड होतो किंवा निराशा होते की अरे हे काय, म्हणजे याच्यासाठी अख्खी फिल्म पाहायला लागली. त्यामुळे आपला मूड ऑफ झालेला असतो. त्यामुळे ह्या फिल्मचं लेखन आय वुड से की खूप एव्हरेज आहे किंवा बिलो एव्हरेज आहे. सो फ्रेंड्स, आता बोलूया फिल्मच्या दिग्दर्शनाबद्दल. खरं तर मी खूप जास्त अपेक्षेने ही फिल्म पाहायला गेलो होतो. याचं एकमेव कारण म्हणजे या फिल्मचा दिग्दर्शक एस शंकरची जेव्हा मी रोबोट पाहिली होती ना, मी खूप जास्त इम्प्रेस झालो होतो. कारण मला वाटलं की हा कुठला दिग्दर्शक आहे जो काळाच्या एवढ्या पुढे आणि अशा प्रकारची म्हणजे एखाद्या रोबोची स्टोरी घेऊन आलाय. प्लस त्यातले अॅनिमेशन, स्पेशल इफेक्ट, तुम्हाला वाटलं टेक्निकली पण हा खूपच जास्त साऊंड आहे आणि एवढे चांगले अॅनिमेशन, स्पेशल इफेक्ट्स आहेत. त्यात रजनीकांत सरांनी केलेलं काम, म्हणजे सगळं बघून मी खूप जास्त इम्प्रेस झालो होतो. आय थिंक मी बऱ्याचदा ती फिल्म पाहिली आहे. पण मी जेव्हा गेम चेंजर ही फिल्म पाहिली तेव्हा मला असं वाटलं की एस शंकर हे अजूनही त्याच काळात आहे. म्हणजे गेम चेंजर ही टेक्निकली कुठेच स्टँड करत नाही. म्हणजे त्यातले स्पेशल इफेक्ट्स आहेत, अॅनिमेशन्स आहेत ना, हे अतिशय आउटडेटेड वाटतात किंवा आउट ऑफ टेक्नॉलॉजी असं म्हणता येईल आपल्याला, असे वाटतात. मी असंही ऐकलं होतं की या फिल्मच्या गाण्यांवर म्हणे 50 ते 80 करोड रुपये खर्च केले गेलेत. आणि मी जेव्हा ती गाणी स्क्रीनवर पाहिली राहून मला हाच प्रश्न पडत होता की का, क्यू, वाय.
अरे म्हणजे एवढा पैसा खर्च करून अशी वाह्यात गाणी केली आहेत, लिरिक्सवर काहीच फोकस केला गेला नाहीये, ना ट्यूनवर फोकस केला गेलाय, म्हणजे कशासाठी ही गाणी केली आहेत आणि उगाच त्याच्यामध्ये काय फालतूचं अॅनिमेशन वापरलं गेलंय. त्यामुळे ती गाणी ऐकूनही आपल्याला अगेन अजून जास्त फ्रस्ट्रेशन येतं. प्लस ती गाणी एवढ्या रॅन्डमली फिल्ममध्ये येतात, ते अजून जास्त डिस्टर्ब करणार आहे. सो ओव्हरऑल बघता जसं मी म्हटलं की या फिल्मचं दिग्दर्शन आहे ते अतिशय एव्हरेज आहे, अतिशय एव्हरेज. सो फ्रेंड्स, ओव्हरऑल सांगायचं झालं तर अतिशय वायफळ अशी ही फिल्म आहे. म्हणजे जिचा कुठलाच ऍस्पेक्ट आपल्याला आवडत नाही किंवा अपील होत नाही. ना धड म्युझिक आहे, ना चांगली गाणी आहेत, कथा कन्फ्युजिंग आहे, एडिटिंग धड नाहीये, गाणी ॲब्रप्टली चालू होतात, त्यामुळे आपला सगळाच हिरमोड होतो. त्यामुळे अतिशय असं वाटतं की कुठल्या तरी न्यू कमरने ही फिल्म केली. खरं सांगू का, त्यापेक्षा नायक ही फिल्म पुन्हा रिलीज केली असती ना तरी बॉक्स ऑफिसवर मस्त चालली असती. म्हणजे त्यातले काही सीन्स हे अजून जसंच्या तसे माझ्या लक्षात आहेत आणि आय एम शुअर तुमच्या अनेकांच्या लक्षात असतील. त्यामुळे पुन्हा तेच दाखवण्यात काहीच अर्थ नाहीये. म्हणजे ऑडियन्स एवढा मूर्ख नक्कीच नाहीये की पुन्हा तेच बघत बसतील ना. त्यामुळे दिस फिल्म इज ऍब्सोल्युटली नॉट अप टू द एक्सपेक्टेशन्स. त्यामुळे बिलकुलही पैसा आणि वेळ वाया घालवू नका. मस्त अमेझॉन प्राईम वरती येणार आहे थोड्या दिवसांनी. घरात बसा, मस्त पॉपकॉर्न खात ही फिल्म बघा. थिएटरमध्ये जाऊन आपला वेळ आणि पैसा वाया घालवू नका. मी या फिल्मला देतोय 2 स्टार्स. तर फ्रेंड्स, हा होता माझा म्हणजे रवीचा व्ह्यू ऑन फिल्म गेम चेंजर. तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच. तोपर्यंत स्टे ट्यून.